उपस्थित राहणं विनंती. आपण साहेबांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करावा. आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याला आणि खास करून सांगलीवाडीला आपले सुपुत्र आहेत अशी भावना ज्यांच्याबद्दल आहे ते माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ, आमचे लोकप्रिय खासदार माननीय विशालदादा शिंदे पाटील, या निमित्ताने इथं उपस्थित असणारे आमदार सुहास भैया बाबर, संजय बजाज, पृथ्वीराज बाबा पाटील, शेखर माने, राहुल पवार, मैनुद्दीन बागवान, राजेश नाईक, शिवाजी डोंगरे, शेखर इनामदार, या ठिकाणी उपस्थित असणारे बाळासाहेब उन्मोरे, शरद कराळे, सचिन जगदाळे, विजयाबा पाटील, दिलीप भाऊ पाटील, महाबळेश्वर चौगुले, शशिकांत पाटील, विष्णू पाटील, मदन भाऊ पाटील, सचिन चव्हाण, अमृता चोपडे, सनी चव्हाण, आपल्या या कार्यक्रमात या ठिकाणी उपस्थित असणारे प्रवीण शिंदे, अपर्णा कदम, आयुब बारगीर, सागर घोडके, शेठजी मुंडे, या निमित्ताने उपस्थित असणारे आपल्या माननीय मकरंद देशपांडे, अभिजित कोळी, प्रकाश विठ्ठल पाटील, सर्वच मान्यवर आणि ज्यांच्या सत्कारासाठी वाढदिवसाच्या निमित्तानं आपण एकत्रित आलोय ते आपल्या सर्वांचे लाडके हरिदास पाटील आणि बंधू भगिनी. आपल्या सर्वांनीच आज या ठिकाणी हरिदास पाटील यांच्या सत्कारासाठी एकत्रितपणाने हजेरी लावलेली आहे. हरिदास पाटलांचा स्वभाव सर्वांना सांभाळून बरोबर घेऊन जाऊन काम करण्याचा. सांगलवाडीमध्ये हरिदास पाटील नगरसेवक होते त्यावेळी त्यांनी इतकी उत्कृष्ट सेवा या वाडीच्या सगळ्या नागरिकांना दिली की फार कमी नगरसेवक एवढ्या तत्परतेने सकाळी उठून आपल्या वॉर्डात फिरत असतील. तेवढा चांगला संपर्क हरिदास पाटलांनी ठेवला. आज जयभाऊ नलोणींचं नाव राहिलं माझ्याकडे आणि केरी पाळीचं नाव राहिलं, बरीच नावं राहिली, छायाताई पाटलांचं आमचं नाव राहिलं. तर सांगलवाडीच्या लोकांना हरिदास पाटील हे कायम लोकप्रिय राहिलेले. निवडणुकीत यश अपयश थोडस कमी जास्त झालं पण सांगलवाडीने हरिदास पाटलांनी पराभूत झाल्यावर देखील जी सेवा दिली आणि लोकांचा संपर्क ठेवला तो कधीच त्यांनी कमी केलेला नाही. आज सांगलवाडीत अभिजित कोळींसारखे नवे तरुण पुढे येऊन आज काम करतायत. त्यांना देखील तेवढ्याच ताकदीनं पाठिंबा देण्याचं काम देखील हरिदास पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी करतात. मला खात्री आहे की हरिदास पाटलांचा होडीतलं मगाशी आमदार सुहास भैया बाबर यांनी सांगितलं की सांगलवाडीचं सगळ्यात महत्व काय असेल तर इथला बोट क्लब आणि इथल्या होड्यांच्या स्पर्धा. आणि त्यांनी खात्रीनं ही होडी पहिली येणार हे सांगितलं. ते या होड्या कृष्णा नदीला, पंचगंगेला, आसपास बऱ्याच ठिकाणी स्पर्धेला या सगळ्या होड्या जातात आणि बऱ्याचशा जणांचा सामना झालेला असतो. त्यामुळे खात्री असते की ही सांगलवाडीची होडी पहिली येणार आणि त्यातून मला खात्री आहे की या सांगलवाडीने होडीमध्ये एवढं प्रावीण्य मिळवलेलं आहे
प्रचंड मोठ्या प्रमाणात अगदी पुरातल्या होड्या देखील मला वाटतं सांगलवाडीनेच पुरवलेल्या आहेत मागच्या 4-5 वर्षापूर्वी आणि आता पण. त्यामुळं इथं तयार झालेली होडी ही किती पूर आला आणि किती लाटा आल्या तरी ती होडी पलटत नाही. खरं सांगतो मी काय राजकीय भाषण नाही करत. हे वैशिष्ट्य कसं आहे की इथली होडी जी आहे किती लाटा आल्या तर त्याची रचनाच एवढी उत्तम केलेली आहे. कारण पूर्वी एकदा पूर आला 19 साली आणि त्याच्यापूर्वी एकदा 19 साली ज्या होडी घेण्यात आल्या 19-20 साली त्या फुल प्रूफ आहेत. किती तुम्ही वजन ठेवलं तरी होडीचा बॅलन्स जात नाही. एवढं उत्तम रचना होडीची करण्याचं काम याच सांगलवाडीत होतं. त्यामुळे होडी आणि होडीच्या स्पर्धा या कदाचित सांगलवाडी कवठेपिराण या भागातल्या लोकांचं कोणी हात धरणार नाही. एवढं चांगलं काम या भागातले तरुण करतात. आणि त्यामुळं सांगलवाडीतल्या या सगळ्या नौकानयनाचा अनुभव असणाऱ्या सगळ्यांनी अतिशय उत्तमपणानं जे काम केले त्याच्यातही हरिदास पाटलांनी कायम पुढाकार घेतलेला आहे. हरिदास पाटलांचा पराभव झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांची मागणी आली की नगरपालिकेत हरिदास पाटील गेलेच पाहिजे. आणि हरिदास पाटील हे काही दिवसांनी स्वीकृत तज्ञ म्हणून नगरपालिकेत गेले. त्यावेळी त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. आणि पहिल्यांदा एकदा 2007 साली महाविकास आघाडीची स्पर्धा झाली त्यावेळी मला वाटतं स्टँडिंग कमिटीचे दिनकर तात्या त्यावेळी होते, आमचे पार्टीचे नेते. त्यावेळी हरिदास पाटलांना स्टँडिंग कमिटीचं चेअरमन करण्याचं काम देखील त्या काळात झालेलं होतं. त्यामुळे जी जबाबदारी मिळेल ती सगळी अतिशय उत्तमपणानं पार पाडण्याचं काम करण्यात आलं. आजच्या कार्यक्रमाला कुणाला बोलवायचं याची चर्चा करत असताना हरिदास पाटील म्हटले की जयाभाऊंना आम्ही बोलवणार आहे, बोलवा. त्या निमित्तानं माझी तरी मंत्री महोदयांची भेट होईल. कारण बरेच वेळ भेट झालेली नाही त्यांची. पण त्यावेळी हरिदास पाटलांनी मला सांगितलं की जयाभाऊ आमच्या जया गोरेंचा जयकुमार गोरेंचा आणि आपला एवढा सांगलवाडीचा परिचय पूर्वी मला माहित होतं, पण कसा परिचय हे पुन्हा एकदा त्यांनी त्याची उजळणी केली. त्यामुळे सांगलवाडीकरांचे आणि जयकुमार गोरेंचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आज ते सोलापूरहून इतका लांबचा प्रवास करून या कार्यक्रमाला आले. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि ग्रामविकास मंत्री म्हणून अधिक चांगल्या पद्धतीने ते आज काम करतायत. मला खात्री आहे की त्यांना मिळालेल्या या संधीचं निश्चितपणानं सोनं ते केल्याशिवाय राहणार नाही. आज या निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. 51वा वाढदिवस आहे म्हणजे आता ज्येष्ठात तुम्ही आला. त्यामुळं 51 ते 61 हा प्रवास हा वेगळाच प्रवास असतो. आणि मला खात्री आहे की सांगलवाडी देखील तुम्हाला त्या निमित्तानं प्रत्येक पदोपदी प्रोत्साहन दिल्याशिवाय राहणार नाही. राहता राहिला प्रश्न आमच्या सुहास बाबर साहेबांचा. अनेक होड्या असल्यामुळं त्यांच्यासमोर चिंता आहे. त्यामुळं नदीत लई होड्या असल्या तर शाळण्याने काठ सोडू नये. त्यामुळं कोण कुठल्या होडीत बसलाय याचा जरा कळायला अवघड असतं. त्यामुळं आता ही आमच्याकडची लई गरज तिकडे गेली. विशालनेच सांगितलं असेल तिकडे जाऊन. मला डाऊट आहे विशाल काय कधी करेल ते. आधी एक आता सांगलीकरांना उत्सुकता काय 2029 ला विधानसभेचं तिकीट तुम्ही कुणाला दिलं
जाऊ दे, विनोदाचा भाग हे काही राजकीय व्यासपीठ नाही, मलाही काही कुणाला त्रास द्यायचा नाही. पण मी जयाभाऊंनी विधानसभेत अनेक वर्ष काम केलंय आणि त्यांच्या पक्षाने त्यांना अतिशय चांगली संधी महाराष्ट्र ग्रामविकास मंत्री म्हणून काम करण्याची दिलेली आहे. ते धडाडीचे आहेत आणि प्रभावीपणानं ते आज काम करतायत. सोलापूर जिल्ह्यासारखा महाराष्ट्रातला एक सगळ्यात मोठा जिल्हा हा मुख्यमंत्र्यांनी विश्वासाने त्यांच्याकडे सोपवलेला आहे आणि मला खात्री आहे की ते निश्चितपणानं सोलापूर जिल्ह्यात अधिक उत्तम आणि उजवी कायम कामगिरी करून दाखवतील. सांगलवाडीकरांना देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद साहेब, खूप खूप धन्यवाद. तदनंतर महाराष्ट्र राज्य पंचायत राज ग्रामविकास मंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय भाऊंना विनंती आहे. या ठिकाणी भाऊंचा सन्मान आणि सत्कार. आता सगळ्यांचे सत्कार वगैरे काय होणार नाही. आता एकच ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांचा सत्कार होईल. तो जयंत पाटील करतील. त्यानंतर हरिदास पाटील यांचा सत्कार होईल. मग हरिदास पाटील यांचं भाषण होईल आणि नंतर मंत्री महोदय बोलतील. याच्यात नो चेंज. तुम्ही आवाज काढू नका. आता बघा.